ॲज अ हॉटेल मॅनेजमेंट स्टुडंट आम्ही दुसऱ्यांचे दिवस स्पेशल बनवणार, त्यांच्यासाठी चांगलं चांगलं खाणं बनवणार. पण आमच्या जीवनाचे आणि जेवणाचे नेहमी वांदेच असतात भाऊ. तर जय शिवराय मित्रा, मी आहे श्री, मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. पहिला तर तुला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि रंग लावणाऱ्यांपेक्षा रंग बदलणाऱ्यांपासून सावध राहायला विसरू नकोस. तर असं क्विक मोटिवेशन देऊन मी सुरू करतो माझा ब्लॉग. आज तसा मी जिमला तर गेलो होतो, पण स्टोरेज फुल असल्यामुळे व्हिडिओ काय बनवता आला नाही. त्यामुळे डायरेक्ट रेस्टॉरंट वरती पोहोचून आपला नाश्ता करून कामाची सुरुवात चालू झाली. आता विषय कसा आहे, इंडियन किचन म्हणल्यानंतर ना ग्रेव्हीचे शिंतोडे तर इकडे तिकडे उडणारच. आता हे सांगून कोणाला पटतंय वय, माणसं माप तर काढणारच. आपण आपलं काम करत राहायचं, त्यासोबत थोडंसं जेवण पण. आता जसं जेवण झालं तसं म्हटलं की इतके दिवस आउट ऑफ स्टॉक असणारी ती कोल्हापुरी मसाला आपण बनवूनच टाकू. आता कोल्हापुरी मसाला म्हणल्यानंतर कोल्हापुरी चटणी ही आलीच. जेव्हाही त्या चटणीचा खमंग वास माझ्या नाकात दरवळतो ना, कोल्हापूरची आठवणी येतेच. बस झालं, जास्त इमोशनल नको व्हायला. मंडी राईस तयार करून घेतो. आता आम्हाला वाटलं होतं की होळी म्हणून थोडंसं बिझी होईल, पण तसं काहीच झालं नाही. फक्त जेमतेम 10 ते 15 काहीतरी गेस्ट आले असतील, त्यांनी पण फक्त बिर्याणीच खाल्ली, ते पण तुमच्या भावाच्या हातची. आता काही काम तर नव्हतं, तर म्हटलं पर्चेसिंग लिस्ट काढावी. त्यानंतर सगळ्यात नवल गोष्ट म्हणजे माझा जिवलग मित्र, आमचा जुना स्टाफ म्हणजेच ऋतिक, त्याची ऑर्डर आली. मग गरजेपेक्षा थोडे जास्तच देऊन स्वतःचा डबा पॅक करून बिना रंगाची होळी घेऊन मी निघालो घरी. जय शिवराय.